शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत. अहिल्यानगरमध्ये महावितरण कंपनीनं शुक्रवारी म्हणजे 6 डिसेंबर रोजी घेतलेल्या शटडाऊनमुळे शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. या शटडाऊनमुळे मुळानगर आणि विळत इथून पाणी उपसा करता आला नाही. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. त्यानंतर पाणी योजनेवरील पाणी उपसा सुरू झाला असला तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठा वेळ लागला. परिणामी 2 दिवसांनंतरही शहरासह उपनगरात काही भागात पिण्याचं पाणी आलं नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर सध्या होताना जाणवतोय. 5 मिनिट जरी वीज पुरवठा खंडित झाला तरी पाणी उपसा सुरळीत होण्यासाठी काही तास लागत असतात. परिणामी महानगरपालिकेनं महावितरण कंपनीला याबाबत वारंवार पत्र दिले आहे. तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी कल्पना दिलेली आहे. असं असतानाही महावितरण कंपनीकडून पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी कोणतंच ठोस पाऊल उचललं गेलेलं नाही. शुक्रवारी शटडाऊन खेळण्यात आल्यानं पाणी योजनेवरचा पाणी उपसा बंद केला गेला होता. त्यामुळे शहरातील पाणी वितरणाचं नियोजन कोलमडलं आहे. मध्यवर्ती शहरासह सावेडी उपनगर, केडगाव, बोल्हेगाव, नागापूर या ठिकाणी अनेक भागात 2-2 दिवस पाणी आलेलं नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना जाणवते आणि वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.